बुलढाण्याच्या आमडापूरमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलाय। भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली, यात तिघांचा मृत्यू झालाय। अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमडापूर पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू आहे। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। संदीप, विक्रांत, खरं तर अतिशय भयावह हा अपघात होता। अज्ञात भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि यामध्ये या दुचाकीवर असलेले तीन युवकांचा जो आहे जागीच मृत्यू झालेला आहे। या मृतकांमध्ये दोन सख्खे चुलत भाऊ आणि एका मित्राचा समावेश आहे। 25 ते 26 वयोगटातील हे तिघेही जण होते, ज्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील वाहनाचा शोध आणि आरोपीचा शोध सध्या अमरापूर पोलीस जे आहेत हे घेताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर चिखलीवरून अमरापूर या ठिकाणी येत असताना हा संपूर्ण अपघात जो घडला आणि उदयपूरचे हे तीनही जे तरुण आहेत त्यांचा जागेवर मृत्यू झाला। त्यामुळे या उदयनगर गावामध्ये सध्या शोकाकुल वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। खरंय संदीप, मात्र हा सगळा प्रकार नेमका कधी घडलाय, पोलिसांकडून आता कशा प्रकारे तपास केला जातोय, तपासाचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे, नेमका कोणत्या दिशेने तपास हा पोलिसांकडून केला जातो या संदर्भातले काही तपशील? खरं तर सध्या पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास केला जातोय आणि ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी खरं तर सीसीटीव्ही नव्हते, मात्र आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात आता पोलिसांकडून या सीसीटीव्हीची तपासणी देखील या ठिकाणी केली जात आहे आणि खरं तर या महामार्गावर अनेक अपघात आपल्याला होताना दिसत आहेत आणि या प्रकरणी जे आहे आता पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। त्या आजूबाजूचे संपूर्ण सीसीटीव्ही आता सध्या पोलीस या ठिकाणी तपासताना दिसत आहेत आणि त्यासाठी वेगवेगळी पथके देखील या पोलिसांनी नेमलेली आहेत आणि युद्ध पातळीवर हा आता तपास आपल्याला होताना दिसतोय। विक्रांत, बरं, बुलढाण्यातली बातमी आपण पाहतोय। आमडापूरमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। भरधाव धडकेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।